नमस्कार मित्रांनो. तर आज मी पुन्हा एकदा स्टॉक घेऊन आली आहे सिपला. तर चला पाहूया अप साईडला मूव्हमेंट करतोय की डाऊन साईडला. ठीक आहे, तर आपण लगेच चार्टवर येऊया. चार्टवर आलो. हा रेजिस्टन्स झोन मार्क करायचा. मी कालच तुम्हाला मार्क करायला शिकवलेलं आहे. कसं मार्क करायचं माहिती आहे ना तुम्हाला? तिला मी रेक्टँगल तुम्हाला लगेच दाखवते. इथून खाली आला, इथं थोडासा वरती गेला, पुन्हा खाली आला. इथं पुन्हा वरती गेला, खाली आला. इथे वरती गेला, खाली आला. इथे वरती गेला, खाली आला. किती झाले? 4 टचेस झाले. ठीक आहे. रेजिस्टन्स बनला. आता पुन्हा प्राइस ऍक्शन होती का नाही इथं? तुम्हाला मी काल स्टॉकमध्ये प्राइस ऍक्शन सांगितलं कशी बनते. प्राइस ऍक्शन बनली, ते पण मी तुम्हाला लगेच ड्रॉ करून दाखवते. रेजिस्टन्स, ब्रेक, पुन्हा रिटेस्ट, बनली प्राइस ऍक्शन. बनली ना प्राइस ऍक्शन? अशी प्राइस ऍक्शन बनते. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता हे आपण पुन्हा डिलीट करून टाकूया. आता याचं काही गरज नाही आहे. प्राइस ऍक्शन कशी बनते तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आता त्यानंतर याने ह्या कॅन्डलचा हाय, आपला रेक्टँगल थोडासा हे झाला, ह्या कॅन्डलचा हाय जर ब्रेक केला 1663 ला ब्रेक केलं तर आपलं फर्स्ट टार्गेट असणार 1663 ला ब्रेक केल्यानंतर आपलं फर्स्ट टार्गेट असणार 1491 आणि याचा स्टॉप लॉस कुठे असणार? ही कॅन्डल कितीला आहे? 1443 ते 1463 म्हणजे 20 पॉईंट. 20 पॉईंट म्हणजे 10 पॉईंट. 1451च्या समथिंग आपला स्टॉप लॉस राहणार. ठीक आहे, लक्षात राहते तुमच्या. आणि आपलं नेक्स्ट टार्गेट ती लेवल. आणि त्याच्यानंतरही तुम्ही जर होल्ड केला तर त्याच्यानंतरही नेक्स्ट टार्गेट, पण ते लवकर काही येणार नाहीये. त्याच्यानंतरचं नेक्स्ट टार्गेट डायरेक्टली ही लेवल असणार आहे 1540. कळतंय? सेकंड टार्गेट आपलं 1540. आणि खालच्या साईडला कोणता व्ह्यू नाही. खालच्या साईडला माझा काय आहे? 1451चा माझा स्टॉप लॉस आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, उद्या ह्या स्टॉकवर लक्ष द्या. आय एम नॉट सेबी रजिस्टर्ड पर्सन. मी कोणतंही तुम्हाला बाय सेल सिग्नल देत नाही. हे अनालिसिस पाहावं, त्यानुसार तुम्ही चार्टवर स्वतःचं अनालिसिस करायला शिकावं. बस माझा हाच हेतू आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच.